हाय, हाव आर यू? आता रात्रीचे किती वाजले? 1:30 का 2 वाजले असतील, मला माहीत नाही. पण आता इकडे बघा, मी आता जेवायला जाणार आहे. आता माझ्याकडं बघा मस्तपैकी काय आहे, सुकी सुकट आहे. सुकट आहे, डाळ आहे आणि भात आहे. हे आता माझ्याकडे तर हे तर तुम्ही रोज जेवत असाल. पण आता ह्याला तर बायको झोपले, आई झोपले, जरा रात्रीचे समजा उदाहरण घ्या. तिकडे बघणं, आता उदाहरण घ्या, रात्रीचे 2 वाजले. आईला तुम्ही उठवाल किंवा बायकोला उठवाल किंवा बहिणीला उठवाल, हे चुकीचं आहे ना. जाईल बात आहे. मग आता त्यांना नका उठवू. तुम्ही तुमच्या दिमागाने त्याला गरम करून खा किंवा काहीतरी अँटिक बनवून खा. आता कसं अँटिक बनवायचं हे चुटकीमध्ये तुम्हाला दाखवतो बघा. या सगळ्यात पहिले फ्राईंग पॅन घ्या. सगळ्यात पहिले गॅस पेटवा. गॅस पेटताना बघायला खराब आहे. हां, खालून रेग्युलेटर बंद आहे. सॉरी, खालून मी रेग्युलेटर चालू करतो. वरती चालू होईल ना. खराब आहे लायटर. लायटर काय हे नाही हो. मग आपण एक काम करू, लायटर माझा खराब आहे, काय करणार. माझा गॅस पेटला बघा, दिसतो तुम्हाला. गॅस पेटला. गॅसवर मी ठेवतो. आता फ्राईड पॅनवर काय करा तुम्ही, सगळ्यात पहिले ना थोडं ना तेल टाक. तेल तर आहे जास्त नको, थोडंसं टाकायचं. तेल जळायला नको म्हणून गॅस थोडा कमी करा, स्लो करा. आता काय करा माहिती आहे, सगळ्यात पहिले झालं, सगळी तयारी सगळी झालेली आहे आपली. तर सगळ्यात पहिले हात धुवा. आणि एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये काय करा, तुम्हाला जेवढा लागतोय ना, तुम्हाला एकट्यालाच खायचं, सगळे एकट्यालाच एन्जॉय करायचंय मस्तपैकी. तर त्या हिशोबाने थोडा भात घ्या. तिथे स्लो मध्ये आहे तेल. माझा भात कुस्करून झालेला आहे. थोडा तुम्हाला वाटतं कमी किंवा जास्त वाटतंय तो काढून ठेवा, कमी वाटतंय तो थोडा अजून जास्त घ्या. मी माझ्या हिशोबाने घेतोय. मी माझ्या हिशोबाने घेतला. आता त्याच्यात मस्तपैकी डाळ टाका. जेवढी लागेल तेवढीच घ्या, भरमसाठ घेऊन ते जेवणाची वाट नका लावू तुम्ही.
घेतलं ना. आता ही सुकटची चटणी, सुकटची चटणी घ्या, याच्यावर टाका. ते पण जेवढी लागते तेवढीच टाका. सगळं नीट मस्तपैकी मिक्स करून घेत आहे. तू चांगलं मस्तपैकी ह्याच्यावर मिक्स करायचं. आता बघा मस्त मिक्स होतंय ना. खरंच सांगतो, तुम्ही ना ते चायनीज नूडल बिडल हे ते सगळं विसरून जाल. आपले जे कोकणी माणसं आहेत ना, कोकणी माणसाच्या हिशोबाने आपण खायचं. आपण कोकणात राहतो. आता तुम्हाला कसं वाटतंय ते बघा. जर ह्याच्यात काय कमी वाटतंय डाळ किंवा काय, हे कोकणी जे चायनीज लोक बोलतात ना चिकन फ्राय राईस, तर ह्या माझा कोकणी माणसाचा कोकणी फ्राय राईस आहे. आता मी आता मी सांगतो तुम्हाला, हे मी पहिल्यांदाच बनवतोय, फर्स्ट टाइम. आता मी खाऊन कसं बनलंय कसं नाही टेस्ट करणार मी. आणि हे मला तर वाटते चांगलं झालं, एकदम फर्स्ट क्लास. मस्त पैकी बारीक गॅसवर ठेवायचं, जास्त गॅस फुल करायची नाही, बारीक गॅसवर करायचं, मस्तपैकी करायचं आणि फुल एन्जॉय करून खायचं. हां, बघूया आता. हे झालेलं आहे माझं. आता मी गॅस बंद करतो. गॅस मी बंद केले. आता मी एक प्लेटमध्ये सर्व करणार मस्तपैकी. इकडे घे. आता प्लेट किचन सगळं दाखव. कुठली प्लेट घेऊ मी? माझी प्लेट मी घेतली. आता मी माझ्या प्लेटमध्ये सर्व करणार. आता तुम्हाला हेच ऑप्शन आहे, कचुंबर सोबत खा किंवा कशासोबत खा, नसेल कसं खायचं. लोणचं आहे इथं, हे बघा लोणचं, लोणच्यासोबत खा. नाही तर मग हे बघा इथं ठेचा पण आहे, मस्तपैकी ठेचा आहे, ठेच्यासोबत खा. तुम्हाला जसं पाहिजे तसं खा.
तर बघा कशी मस्त वाफ येते आणि कशी तर बघा किती मस्त वाफ येते. तर बघा आता तुम्ही एकदा खाऊन तर बघा तुम्ही. जरुरी नाही मला लाईकची काय गरज नाही. तर लाईक ची पुढची बात आहे. तुम्ही एकदा खाऊन बघा. आता मी पहिले चमचा घेणार. मस्तपैकी चमचा घेतला. आता मी फेकतो बघ. मी फ्रीज खोलतो. फ्रीजमधनं मी पाणी घेणार. आता खाली बसणार मस्तपैकी. बघा अजून किती वाफ येते. तुम्ही विचार करा इतका भारी वाफ येते. चांगलं येते. जर खायला किती भारी लागेल. आता मी बघतो. मी ट्राय करून बघतो कसं लागतं ते. एक नंबर. आय लाईक दिस. मला तर लय आवडला. पापड एक नंबर. बघा आवडलं तर लाईकची मला आशा नाही. लाईक नका करू तुम्ही. पण तुम्ही कधी घरी एकटे असाल ना, आईला पण झोपून द्या, बायकोला पण झोपून द्या, बहिणीला पण झोपून द्या. पण तुम्ही घरात एकटे असाल ना, ही एकदा रेसिपी ट्राय करा. खरंच लय तुम्हाला आवडेल. लय म्हणजे लय आवडेल. ओके टाटा बाय बाय गुड नाईट.